नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर मी तुमची सर्वांची लाडकी पूर्वा पवार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आता तुम्हाला जसं समजलं असेल थंबनेलवरून आपण कुठे चाललो आहोत. तर आपण आपल्या श्री स्वामी समर्थांना भेटायला चाललो आहे अक्कलकोटला. तर माझी पूर्ण फॅमिली सोबत आहे. दीदी, मम्मी वगैरे. आता कुठे मम्मी कुठे गेली? ती पण तिथे. ही मम्मी आमची आणि पप्पा गेले TCचं बघायला, ट्रेनची डब्बा कुठे येईल वगैरे. तर आता आपला हा ब्लॉग असणार आहे, फर्स्ट ब्लॉग आहे आपला अक्कलकोटचा. आपण आधी गेलो नाही आहे तिकडे. तर आता कसं असणार आहे आपला एक्सपिरियन्स वगैरे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. तर चला, आता आपण बसलेलो आहोत ट्रेनमध्ये. कल्याणवरून आपली ट्रेन होती उद्यान एक्सप्रेस. तर ही आमची फर्स्ट ट्रिप आहे, फॅमिली ट्रिप अक्कलकोटची. माझी दीदी, मम्मी, हे आमचे पप्पा झोपले आहेत, जागे आहेत. चला तर मग आपण आता जाऊया. आणि आता त्या जाण्याआधी माझ्यासोबत सर्वांनी म्हणलं अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दुपारचे 4 ना. आता आपण पोचलो आहोत सोलापूरला. आता सोलापूरवरून आपण जाणार आहोत गाणगापूरला. गाणगापूरचं दर्शन घेऊन मग आपण जाऊ अक्कलकोटला स्टेला. तर आता चला. हां, बघूया ना. आता गाडीवाले येत आहेत, आमची गाडीवाले आलेत ऑलरेडी, पण ट्रेन लेट झाली त्याच्यामुळे गाडीवाले थांबलेत. आता जाऊ आपण. गाडी आमची आलेली आहे. हे गे स्टेशन आहे सोलापूर. सकाळी लवकर उठून तुम्ही काकड आरती झाल्यानंतर तुळजापूर करून पंढरपूर राहतो. हा सिद्धेश्वर हे काम कर. त्याला आता ना तुळजापूर सिद्धेश्वर मंदिर परचेसिंग आहे. पंढरपूर ड्रॉप कर. आता फायनली आम्ही पोचलो आहे गाणगापूरमध्ये. बघू शकता चाललं इथं. बघा आता देऊळ आलेलं आहे आपलं. चला तर मग आता जाऊया आपण दर्शनाला. हळू दिदी, हळू.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. ठीक आहे. तर आता आपलं गाणगापूरचं दर्शन झालंय. आता आपण चाललोय अक्कलकोटमध्ये. गाणगापूरमध्ये एवढं मस्त दर्शन झालंय. एकतर गर्दी पण एवढी नव्हती. मस्त दर्शन झालंय. दिदी हाय गाईज. आता आमचं गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही आता निघालोय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना भेटायला. सो चला. फुल एक्साइटेडमेंट आहेच. आम्ही दिवसभर प्रवास केलोय पण असं वाटतच नाही. थकल्यासारखं वाटतच नाहीये. मम्मी थकली आहे फक्त मम्मी आमची. आमचे पप्पा बघा एनर्जेटिक. चला आता. तर आता आम्ही आलो आहेत अक्कलकोटमध्ये. म्हणजे आम्ही आधी फ्रेश वगैरे झालो रूमवर आणि जेवलो वगैरे आणि आता आलो आहे. आता मार्केटमध्ये चाललो आहे. म्हणजे महाराजांचं गाभाऱ्याचे इथे आता तर गेट बंद झालं असेल पण बघू आधी. मग नंतर मार्केटमध्ये शॉपिंगमध्ये थोडंसं करू. कारण की आता आधी आलो आहे तर झोप तर येणार नाही कारण की दिवसभर झोपलो आहे. तर शॉपिंग करू थोडं. स्वामींचा गाभारा आहे बघू शकता. उद्या सकाळी मला भेटेल नाही भेटेल कारण की उद्या गुरुवार आहे. तर काकड आरतीमुळे गर्दी असेल खूप. त्याच्यामुळे आत्ताच मी व्हिडिओ काढते. आणि आता आम्ही चाललो आहे इथे बाजारात. इथे ते गाभाऱ्याचं आहे आणि इथे मार्केट आहे. बाजारपेठ आहे स्वामींच्या मंदिराच्या समोरचीच. बघू शकता तुम्ही गाईज. हा बघा किती भारी. ते बघते तो तसा पाहिजे. कसा तो दत्ता मम्मा हा फोटो बघ किती भारी. हा स्वामी माऊली. किती फोटो काढलो. मला नाही माहित. हॅलो गाईज. तर आम्ही आलो आहे आता अक्कलकोटला. फायनली खूप वर्षांनी हे स्वप्न असं पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. खूप वर्षांपासून आम्ही स्वप्न आणि बघितलं. असं म्हणतात की अक्कलकोटला कोणीच असं ठरवून किंवा काही करून नाही येत. ते जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच येतं आणि स्वामींचं बोलावणं आम्हाला यावर्षी आलं आणि आम्ही इथे आलो आहोत. तर खूप भारी वाटतंय. एक्सायटेड आहोत आणि खरंच इथे जेव्हा आम्ही आलो तर असं क्षणाक्षणाला असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत आणि असं एक अनुभूती येते की ते आहेत आपल्यासोबत. तर खरंच हे खूप खूप एक्सपिरियन्स चांगला आहे. सर्वांनी थोडा वेळ काढून थोडा टाइम काढून प्लॅन करा. या जेव्हा तुम्हाला स्वामींचा बोलावणं येईल तुम्ही नक्की या. तर शुभ सकाळ मंडळी. आज आपला दुसरा दिवस चालू झाला आहे आणि सकाळचे वाजतायत 4 आणि आपण आता चाललो आहे काकड आरतीला.
तर हे बघा सगळे रेडी झालो आणि मम्मी दीदी पप्पा. चला आता जाऊया आपण काकड आरतीला, बघूया कसं तिकडे माहोल आहे वगैरे. तर आता आपण आलोय गाभाऱ्याच्या इथे. खूप गर्दी आहे आणि स्वामींचं दर्शन घ्यायला सर्वजण आले आहेत. तिथे खूप गर्दी बघू शकता तुम्ही. तर 4 वाजता 4:30ला गेट उघडेल. तर गाभाऱ्यात जेवढे लोक बसतील तेवढेच घेणार आणि बाकीच्यांना बाहेरच ठेवणार. आता आरती सुरू होईल आणि 5 वाजताची. हा गाभारा आहे. 5 वाजता गेट उघडेल आरतीसाठी. काकड आरती. ते स्वामी समर्थ. आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही माहीत नाही, पण नसेलच कदाचित. बघू आता आपण. काकड आरती सकाळी 4 वाजता तरी सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि त्यात गुरुवार आहे. आम्हाला फक्त आतमध्ये एंट्री बस एवढी स्वामींची प्रार्थना आहे. बघू आता कसं काय होतं. समर्थ माऊली. आत्ताच आमचं दर्शन झालंय आणि दर्शन एवढं मस्त झालंय. म्हणजे आधी गर्दी होती पण आम्ही परत गेलो. गर्दी कमी झाल्यावर परत गेलो दर्शनासाठी आणि मस्त दर्शन झालंय आत्ताच. श्री स्वामी समर्थ. हे बघा मम्मी पप्पा. आता आपण जाऊया बाहेर आणि अजून एक ठिकाण आहे. आपण तिकडे जायचं आहे. कुठे जायचं ते चोळप्पा महाराजांचा मठ वगैरे इथे. तिथे जाऊया. श्री स्वामी समर्थ माऊली. आत्ता स्वामींचं दर्शन झालंय आणि दर्शन एवढं मस्त झालंय. सकाळची काकड आरती पण झाली भेटली आणि खूप मस्त वाटतंय आत्ता. खरंच सांगू दीदी कसं वाटतंय तुला? श्री स्वामी समर्थ. खूप प्रसन्न वाटतंय आणि खूप भारी वाटतंय. सकाळची काकड आरती झाली आणि आम्ही आता थोडं फिरतोय इकडे आणि अन्नछत्रामध्ये थोडी देणगी वगैरे शोधतोय. तर तुम्ही नक्की या. तुम्ही नक्की या अक्कलकोटला. तुम्हाला स्वामींचं बोलावं नाही येईलच नक्कीच. हे बघ महाराजांचा फोटो. हे बघा स्वामी महाराजांचा फोटो. हे पूर्ण अक्कलकोट अन्नछत्र आहे वगैरे महाप्रसादाचं. तिथे रूम्स वगैरे भेटतात. हे बघा स्वामी माऊली आपली. गाभाऱ्यातली व्हिडिओ ही.
श्री स्वामी समर्थ. हे अन्नछत्र आहे, इथे तुम्ही देणगी देऊ शकता. हे बघा, मस्त एरिया आहे इथे. हे बघा, गाईचं कपिला गाय, सुंदर असं. मला घेता येईल तेवढी मी व्हिडिओ घेतली आहे आपल्या आरतीची वगैरे पासूनची. काकड आरतीची जेवढी व्हिडिओ घेता येईल मी तेवढी घेतली आहे, रिस्कवर घेतली आहे. आणि मस्त आलाय खरंच सर्व. आणि खूप आनंद होतोय की स्वामी माऊलींना समोर असं बघून खूप असं भारावून आलेलं तिकडे. खरंच एक्सपिरियन्स खूप भारी होता इकडे. तुम्ही या नक्कीच, स्वामींचं तुम्हाला बोलवणं येईलच. मी रिपीट सांगते की स्वामींचं बोलवणं तुम्हाला येईल, हीच माझी सदिच्छा. आता आपण आलोय समाधी मंदिरात स्वामींच्या. बघा, मंदिर आहे. हां,